पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय केनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे. आम्हाला असं माहित पडलं की या घरामध्ये काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे. हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने. इकडे बंड्या सावंत इकडे. हे बघा विजय केनवडेकर, हे विजय केनवडेकर. आणि तुम्हाला पैसे दाखवतो. तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा. हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघा. इकडे इकडे हे बघा. इकडे हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत. आणि हे यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे. हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे. आता या सर, हे सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहे. कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहे. कुठले दाखव, प्रूव्ह करा. हा, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागलं. हो. निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोललो. बोलो ना, सगळ्यांना बोललो, पत्रकारांना पत्रकारांना बोललो. तुम्ही तुमच्या बिझनेसचे आहे ते तुम्हाला प्रूव्ह करायला लागले. हो. कुठल्या बिझनेसचे आहे ते? केके बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे. काय कसलं पेमेंट आहे? हे आपल्या फ्लॅटचं. कसलं फ्लॅट सेल केलं? हो. कॅश मध्ये? कोण आहे कॅश कोणी दिली तुम्हाला? थांबा सर, कोण आहे? राणे साहेब जगताप सर. जगताप साहेब, मी निलेश राणे बोलतोय, आमदार. मी ते विजय केनवडेकर यांच्या घरी आलोय. त्यांच्या घरी पैसे सापडलेत तर मी तिकडे आलेलो आहे. पत्रकारांनाही बोलवतोय, आपण इकडे यावं, हे ह्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी. मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात. काल ते आले मालवणमध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत, नुसतं सभेसाठी आलेले नाहीत, तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत. आणि त्याचं आतापासून सुरू होणार. संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती. आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का? मी जेव्हा घरात गेलो, मला जेव्हा कळलं रोज 2-2, 3-3 बॅगा, जो मालवणमध्ये अशी 6-7 घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथून डिस्ट्रीब्युशन होतं. मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात. हे अशा निवडणुका जर आपण, लोकसंख्या किती, आपण वाटताय किती, आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे? ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला, आम्ही कशाला काम करू? ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून हे निवडून गेले तर. हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं, हे कधीच नव्हतं. हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे ह्या जिल्ह्यामध्ये आणलं. हे थांबलं पाहिजे.